आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार। भिवंडी, बारामती, शिरूर, सातारा, दक्षिण अहमदनगर, वर्धा, दिंडोरी, रावेर, माढा या जागांविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। सहानुभूतीच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा सुधीर मुनगंटीवारांचा प्रतिभा धानोरकरांवर आरोप। तर मी जातीच्या मुद्द्यावर राजकारण करत नाही, मी सर्व समाजाची उमेदवार असून मुनगंटीवारांच्या आरोपाला जाहीर सभेत उत्तर देणार। प्रतिभा धानोरकरांचं प्रत्युत्तर। जातीचं राजकारण या पक्षात होत नाही। आमच्या नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर आमची जाहीर सभा आहे, त्या सभेत त्यांना जे उत्तर द्यायचं आहे ते उत्तर मी नक्की त्या ठिकाणी देईन। नागपुरातून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती। कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरींकडून घरातील देवांची पूजा, तर कुटुंबियांनी केलं गडकरींचं औक्षण। पुणे लोकसभेचे सर्वपक्षीय उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र। भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंची उपस्थिती। पुण्याच्या विकासासाठीचं विजन तीनही उमेदवारांनी मांडलं। बीडच्या केज तालुक्यातील औरंगापूर मराठा समाज बांधवांकडून पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। पंकजा मुंडेंच्या गाडीसमोर घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर ताफा पुढे निघाला। 90 आमदारकीच्या आणि 9 लोकसभेच्या जागा मिळणार असं म्हणणाऱ्यांना 4 जागा मिळाल्या। निवडणूक होईपर्यंत तटकरे कुणाकुणाचे पाय पकडतील माहीत नाही। रोहित पवारांचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर निशाणा। मशाल चिन्हावर आम्ही दाखवून देऊ की आम्ही कमी नाही। महादेव जानकर असो किंवा कोणीही, कोणाचीही पर्वा नाही। परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची प्रतिक्रिया। आता मशाल चिन्हावर लढायचे, हम भी कुछ कम नहीं असं म्हणल्यासारखं मशाल भी कोई कम नहीं है और हालात के हिसाब से, सिचुएशन के हिसाब से हर घड़ी का सामना करना ये अपना फर्ज बनता है और वो निभाना अपना काम है। तो कोई का ही ना, उससे लड़ना है अपने को, बस इतना ही अपने को समझ रहा है। अपन फाइनल है, अपने को लड़ना है और जीतना है, इसके आगे कुछ मालूम नहीं। यवतमाळमध्ये मला कुणाचंही आव्हान नाही। या भागात महायुतीबद्दल जनतेच्या मनात निराशा। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल जनतेमध्ये मोठी सहानुभूती। यवतमाळमधून उमेदवारी जाहीर होता संजय देशमुखांची प्रतिक्रिया। या निवडणुकीमध्ये आव्हान मला तरी दिसत नाही। गेल्या 4 महिन्यापासून या भागामध्ये मी फिरत आहे आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे। खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आहे आणि निश्चितपणे ही सर्व महाविकास आघाडीची आम्ही सर्व मंडळी एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने ही निवडणूक आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत।